हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. भगवान विष्णूंची अखंड कृपा आपल्यावर आणि आपल्या परिवारावर व्हावी. आपल्या आयुष्यातले दुःख संकट दूर व्हावे, सांसारिक समस्या आपल्या दूर व्हाव्या आणि आपल्या घरात सगळ्या गोष्टी चांगल्या व्हाव्या, सुख समृद्धी यावी, घरातली नकारात्मकता निघून जावी. यासाठी प्रत्येक महिला घरात काही ना काही उपाय करत असते, सेवा करत असते. त्याच पद्धतीने मी तुम्हाला तुमच्या आयुष्याचे दुःख दूर होण्यासाठी आज मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. हा उपाय तुम्ही शुक्ल पक्षातल्या सोमवारी करायचा आहे. तर शुक्ल पक्षातल्या सोमवारीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. फक्त शुक्ल पक्षातले 7 सोमवार तुम्हाला उपाय करायचा आहे. मध्ये अडचणी येतील, महिलांचे पिरियड सुद्धा विटाळ येऊ शकतं. ते मी तुम्हाला पुढे सांगते की काय करायचं मध्ये अडचणी आलं तर. 7 सोमवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करायला मोजून तुम्हाला फक्त 5 मिनिटं लागणार आहे. पण तुम्ही जर 7 सोमवार हा उपाय करून घेतला तर तुमच्या आयुष्यात कुठलीही अडचण राहणार नाही, कुठलेही दुःख संकट राहणार नाही. मी हा उपाय केला, माझा सक्सेस झाला आणि त्यानंतर माझ्या एका मैत्रिणीला सुद्धा मी हा उपाय दिला. तिने सुद्धा करून बघितले, तिचा सुद्धा सक्सेस झाला आहे. तिला सुद्धा खूप सुंदर याचे अनुभव आले आहेत. तर तुम्हाला सुद्धा येतील, म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करा. तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा? तर हा उपाय करायला शुक्ल पक्षातला सोमवार तुम्हाला बघायचं. कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या सोमवारी तुम्ही करू शकता. आता तुम्हाला जर 22ला अडचण आली किंवा 29ला, तर तुम्ही कोणताही बघा, महिन्यात शुक्ल पक्ष दिलेलं असतं, त्या दिवशी सोमवारच यायला पाहिजे. त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला हा उपाय 6 ते 7:30 म्हणजे सायंकाळचे 6 ते 7:30च्या दरम्यान करायचा आहे. सायंकाळीच करायचा, सकाळी करायचा नाही. तर 6 ते 7:30च्या दरम्यान तुम्हाला जिथे मंदिर असतं, मंदिर कुठलंही चालेल, विष्णू भगवानाचंच पाहिजे किंवा कृष्णाचं पाहिजे असं काही नाही, असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर काही हरकत नाही. त्या मंदिराच्या शेजारी पिंपळाचं झाड असावं, ही सुद्धा गोष्ट असेल तर अतिशय उत्तम. नसेल मंदिराच्या शेजारी पिंपळाचं झाड तर दुसरं कुठेही असेल, दुसऱ्या ठिकाणी तरी सुद्धा चालेल. पण तुम्ही बघा, जर मंदिराच्या शेजारी जर असेल पिंपळाचं झाड तर तिथेच जा. पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला तिथे बसायचं आहे. बसण्यासाठी आसन घ्या. घरून तुम्ही आसन घेऊनच जा किंवा एक छोटीशी चटई घेऊन जा बसायला. आणि तिथे तुम्हाला पाव किलो साखर, पाव किलो बत्तासे आणि पाव किलो मिठाई तुम्हाला न्यायची आहे. पिवळी मिठाई असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर दुसरी मिठाई घेऊन जा. पाव किलो साखर, पाव किलो बत्तासे आणि पाव किलो मिठाई तुम्हाला न्यायची आहे. हा उपाय महिला, पुरुष किंवा मुलं कोणी करू शकतं, अगदी कोणीही. तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या अडचणी संपवायच्या असतील, सुख समृद्धी हवी असेल, भगवान विष्णूची तुम्हाला कृपा हवी असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करा. या सगळ्या वस्तू तुम्हाला न्यायच्या आहे आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे. किंवा तुम्ही रेडीमेड वात येते बघा, ती सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता. तुपाची येते बघा, ती वात न्यायची आणि दिवा, म्हणजे तुम्हाला दीपदान सुद्धा करायचं आहे. दिवा नेत असताना तो दिवा तुम्हाला परत आणायचा नाही आहे, म्हणून तुम्ही फक्त बघून घ्या. म्हणजे दिवा नेताना असा दिवा न्या जो तुम्हाला तिथे दान करायचा आहे, घरी आणायचं नाही आहे. जर म्हणजे तुम्हाला तसं तांब्याचा वगैरे पितळी ठेवायचा नसेल तर तुम्ही मातीची पणती सुद्धा घेऊन जाऊ शकता. तिथे आधी दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि तिथे बसल्यानंतर तुम्हाला आसनावर बसायचं आणि त्यानंतर जे काही तुम्ही आणलं आहे, साखर, बत्तासे आणि मिठाई, ती तुम्हाला एक म्हणजे रुमाल ठेवा किंवा एक पेपर ठेवा किंवा टिश्यू पेपर ठेवा. त्यावर तुम्हाला ती मिठाई तिथे ठेवायची आणि मंत्र म्हणत राहायचं, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेव. ही सगळी क्रिया करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आणि ही सगळी क्रिया तुम्हाला करायची आहे. आणि हे सगळं ठेवल्यानंतर तुम्हाला तिथे बसून शक्य असेल तर 11 वेळा किंवा 21 वेळा भगवान विष्णूंचा जो विष्णू गायत्री मंत्र आहे आणि तिथे बसून तुम्हाला 11 वेळा किंवा 21 वेळा विष्णूंचा मंत्र म्हणायचा आहे. विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. हा मंत्र तुम्हाला 11 किंवा 21 वेळा किंवा 1 माळ जप शक्य असेल तर 1 माळ जप करा. तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची. तुमच्या आयुष्यात कोणकोणत्या अडचणी आहेत, तुम्हाला पितृदोष आहे, वास्तुदोष आहे, तुमच्या मुलांचं लग्न जमत नाही, तुमच्या मुलांना शिक्षणात अडचणी येत आहेत, तुमच्या घरात खूप जास्त नकारात्मकता आहे, जे काही असेल किंवा तुमची एखादी इच्छा असेल तर ती भगवान विष्णूंना तुम्ही सांगा. आणि हे सगळं झाल्यानंतर, तुमची पूजाविधी झाल्यानंतर तुम्हाला तिथून घरी यायचं आहे. फक्त हा उपाय तुम्हाला
शुक्ल पक्षातल्या सोमवारीच करायचा. आता एक शुक्ल पक्षातल्या सोमवारी केला, त्यानंतर दुसरा शुक्ल पक्षातला सोमवार बघायचा. असे तुम्हाला 7 शुक्ल पक्षातले सोमवार हा उपाय करायचा आहे. कंटिन्यू होणार नाही. मध्ये महिलांचे पिरियड्स येतील, सुतक येईल, विटाळी. ज्या दिवशी पिरियड सुतक विटाळ आलं त्या दिवशी स्किप करायचं, तो दिवस पकडायचा नाही. मग त्यानंतरचा पुढचा दिवस तुम्हाला काउंट करायचे. 7 सोमवार तुम्हाला असे करायचे आहेत. तुम्ही करून बघा, इतका सुंदर तुम्हाला अनुभव येणार आहे. मला म्हणजे मी सुद्धा केलेला आहे. म्हणजे आता सांगू शकत नाही, कारण कसं असतं आपल्याला गुप्त उपाय करायचा असतो. मी तुम्हाला इथे म्हणजे मी कशासाठी तो उपाय केला ते नाही सांगणार, पण माझा म्हणजे उपाय झालेला आहे करून आणि मला त्याचा रिझल्ट पण मिळाला आहे. माझी इच्छा पूर्ण झाली आहे. जे काही मी सांगितलं होतं भगवान विष्णूंना ते त्यांनी पूर्ण केलं आहे. आणि भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मी तुमच्यावर कृपा होईल आणि तुमची इच्छा पूर्ण होईल किंवा तुमचं जे काही संकट असेल ते दूर होणार, यात काही शंका नाही. तर श्रद्धेने विश्वासाने हा उपाय करा आणि हा उपाय जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही शेअर करा. म्हणजे हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा याचा लाभ घेता येईल. तर आपलं भलं होणार, तर दुसऱ्याचं सुद्धा आपल्याला भलं करायचं आहे. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक करा. फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.